बदलतं हवामान म्हणजे शेतीवरचं दिवसेंदिवस गडद होत जाणारं संकट. पण याच संकटात संधी शोधत आधुनिक शेतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी भरत जाधव यांनी. त्यांच्या जिद्दीची आणि शेतीतल्या सकारात्मक प्रयोगाची ही प्रेरणादायी कहाणी. हवामान बदलामुळे शेतीपुढे नवनवी आव्हानं उभी ठाकत आहेत. पण त्यावर मात करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या टाक पिंपळगाव इथले प्रगतील शेतकरी भरत जाधव यांनी आधुनिक शेतीचा नवा आदर्श निर्माण केलाय. डी फार्मसीचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्यांनी नोकरीऐवजी शेतीची वाट निवडली. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि सातत्यानं नवे प्रयोग करत त्यांनी शेतीला फायदेशीर व्यवसायामध्ये आणलं. आज त्यांच्या शेतामध्ये मोसंबी, आलं, तूर, कांदा, टोमॅटो, मिरची, हरभरा, गहू अशा विविध पिकांची लागवड केली जाते. शेडनेटमध्ये काकडी, शिमला मिरची आणि झेंडूचं उत्पादन घेतलं जातं. बाजारपेठेचा अभ्यास करून ते पिकांचं नियोजन करतात, त्यामुळे खर्चावरही नियंत्रण राहतं आणि उत्पन्न वाढतं. शेतीमध्ये आमचं जे नेहमीचं सातत्य राहिलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला जे आम्ही पिकामध्ये विविधता आणली आणि शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गाकडे आम्ही ज्यावेळेस नेलं, त्यावेळेस आमची खऱ्या अर्थाने आम्ही असं म्हणेल का शासनाने आमची खरं कामाची दखल घेतली. शाश्वत शेती म्हणजे आपण ज्या पारंपरिक ज्या शेती करायचो त्याच्यातून जे आपल्याला पिकाचं किंवा शाश्वत नव्हतं उत्पादन वगैरे असेल, आपण पिकाची विविधता आणली. विविधतेमुळे काय झालं, आपल्या पिकाचं एक चांगल्या प्रकारचं आपल्याला समजा बाजार मूल्यांकन करता आलं आणि आपण हवामानानुसार आपल्याकडं पिकाचे नवीन नवीन प्रयोग केल्यामुळं आपल्याला वर्षभरात जे शेतीपासून येणारं उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपण निश्चित 100% आपण वाढ केली. भरत जाधव यांच्या शेतीचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बायोचारचा वापर. शेतातला काडी कचरा जाळून न टाकता त्यापासून बायोचार बनवलं जातं. ते शेणखत आणि गांडूळ खतासोबत जमिनीमध्ये मिसळलं जातं. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, पाणी जास्त काळ टिकून राहतं आणि पिकांची वाढही चांगली होते. याच नियोजनाचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षापासून ते सुमारे 52 एकर शेतीच्या पिकांमधून दरवर्षी 40 ते 50 लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार त्यांना जाहीर झालाय. भारत बापूराव जाधव पुरस्कार आता स्वीकारतायत. भारत बापूराव जाधव. भारत जाधव यांची ही यशोगाथा सांगते, बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि जिद्दीच्या बळावरती शेतीतही मोठं यश मिळवता येतं. त्यांच्या कामातून अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा आणि नवा आत्मविश्वास मिळतो आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी महेश डागा, छत्रपती संभाजीनगर. लेक